मस्त कामगिरी करून दिली आहे आणि त्याला इथून मात्र आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आय वुड लाईक टू कॉल करण ऑन द स्टेज टू रिसीव्ह दिस अवॉर्ड. आपल्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय नृपाल शेठ पाटील या ठिकाणी उपलब्ध झालेत. चांगले खेळाडू म्हटले की मग त्यांना सपोर्ट करायला, त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांना शाबासकीची थाप द्यायला नृपाल शेठ कधीही पाठी येत नाही. आणि इथून मात्र या स्पर्धेतील पहिले मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विजेता, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक विजेता करण तोडणकर आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवरती धोकोडे गावचा एक सुपुत्र ज्याने एक स्वप्न बाळगलं की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला चांगला खेळ व्हावा आणि सतत मागचे 4 ते 5 वर्ष ज्याने एक चांगला खेळ करून दाखवला आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलं, असा हा खेळाडू आपल्या सर्वांसमोर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालंय, पहिलीच मॅच या ठिकाणी मिळते. तुझ्यासमोर चर्चा नक्कीच करायला आवडेल. इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे, धोकोडे गावाला बिलॉंग करतोय, अलिबाग सिटीमध्ये येऊन ही क्रिकेटची स्पर्धा खेळतोय. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मबद्दल काय सांगशील? या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ही क्रिकेटची स्पर्धा म्हणायला गेलं तर चांगलीच असते. टाइम टू टाइम सगळं होतं आणि ते खेळायला सुद्धा खूप मजा येते, बॉलिंग टाकायला सुद्धा खूप मजा येते. कारण ज्या गावाला आपण बिलॉंग करतो, धोकवडे गाव, तिथे जास्तीत जास्त आपण पाहिलं तर दिवसाचे मॅचेस होतात. मग अशा वेळेला रात्रीची क्रिकेटची स्पर्धा, मग त्याचा परफॉर्मन्सवरती कशा पद्धतीने परिणाम होतो किंवा अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म किती महत्त्वाचं आहे? हां, प्लॅटफॉर्म बघायला गेलं तर खूप महत्त्वाचं आहे. कारण चांगले चांगले प्लेयर आहेत, त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला भेटतंय. आपल्यातलाच तो आर्यन खारकर पाहू शकतो, तो ISPL खेळला आहे. त्याच्यामुळे मी धन्यवाद देतो सगळ्यांचं की ते अशा मॅचेस ठेवतात, टुर्नामेंट ठेवतात. वेल सेड. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. पुढच्या मॅचसाठी आपल्याला आपण शुभेच्छा देऊयात. हा होता अर्थात करण तोडणकर, ज्याने आपण पहिल्याच मॅचमध्ये लगातार 4 विकेट्स प्राप्त केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. वेल डन. वळूयात कमेंट्री बॉक्स कडे, जिथे यासिनजी मर्चंट सर आपल्याला जॉईन करतील. आजच्या दिवसातील आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना सुरू होतोय. हॅलो. फलंदाजी करणाऱ्या संघाचे संघनायक आपला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, कारण सामना सुरू होतोय. फैजी 11 संघाचे 12वे खेळाडू इथे आलेले आहेत. सो आपल्याला सुद्धा विनंती आहे. आणि मित्रांनो, खरं सांगू का, या सूचना आपल्याला द्यायला लागायला नाही पाहिजे, कारण ही जबाबदारी आपली आहे. वारंवार आपण अशा प्रकारच्या अनाऊन्समेंट करू आणि मग इथे माझ्यापर्यंत मेसेज आलेला आहे ऑलरेडी की 2 धावांची पेनल्टी असेल. तुमचं नुकसान अजिबात होऊ नये हीच आमची मनोमन इच्छा आहे. प्लीज चला लवकरात लवकर आपण या, कारण आपल्याला अपडेट्स द्यायचे आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अगोदरच आपल्याला सर्व इथे नावं माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण ऑनलाईन स्कोरिंग ते चालू आहे. तर मित्रांनो, अजूनही जे काही प्रेक्षक या मैदानावरती आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे यूट्यूबच्या साह्याने जे क्रिकेट रसिक हे सामने पाहत आहेत, त्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की चालू असलेला सामना किंबहुना चालू होत असलेला सामना फैजी 11 अलिबाग विपक्ष प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर या 2 संघादरम्यान रंगलाय. नाणेफेकीचा कौल हा आमचे गुणलेखक आम्हाला सांगत असताना फैजी 11 या संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले, ते म्हणजे प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या संघाला. सामना काही क्षणातच इथे सुरू होतोय. मी यासिन मर्चंट आणि माझ्या समवेत असतील सन्माननीय संदीप जगे आणि त्याचप्रमाणे आकाश मांजरेकर. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन चलतोय या मैदानाकडे. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. प्रशांत मोहरे अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. पहली गेंद ओवर पिच जरूर थी मगर उसे लॉफ किया है, लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा पकड़े गए. बहुत बड़ी गलती और फर्स्ट विकेट डाउन. पहला बल्लेबाज होगा मैदान से बाहर. सचिन म्हात्रे, बहुत बड़ी गलती. जिराड से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी बहुत ही कमाल का खिलाड़ी है, मगर उनसे हो गई है यहाँ पे गलती. अब पछताने से कोई फ़ायदा नहीं है, जबकि ये चिड़िया छुप गई खेत. कमाल के ये बल्लेबाज थे मगर उनको ललचाया और प्रशांत मोहरे ने
यहाँ पे पहला मोहरा मैदान से बाहर कर दिया है। प्रशांत मोहरे इसके लिए ही जाने जाते हैं, एज आइकॉन के रूप में या ओपन लॉर्ड्स में। इस खिलाड़ी को हमने अक्सर देखा है हर मैदान पर अपने कलात्मक गेंदबाजी का नज़ारा और प्रदर्शन करते हुए। पहली ही गेंद लालच भरी थी। यह खिलाड़ी जानता था कि यह 30 गज का दायरा है, गेंद जो कि फर वाली है, नई गेंद है, उसे खेलना इतना आसान नहीं है। लालच भरी गेंद उन्होंने जानबूझकर डाली और उस लालच में फंस गए। अक्सर कहा जाता है आकाश, लालच बहुत ही बुरी बला, और ये देखिए इतना बड़ा विकेट। अब यहाँ से संभलना थोड़ा सा मुश्किल होगा। कैसे देखते हो, क्योंकि पहली गेंद पर यहाँ पे विकेट प्राप्त किया है गेंदबाजी करने वाली टीम फैजी ने। बघा, दबावामध्ये काही खेळाडू निखरतात, काही खेळाडू बिखरतात. इथे मात्र सचिनने दबावामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न अंगलटी आलाय. प्रशांत मोहरेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इस मरतबा फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप चकमा दिया है नए बल्लेबाज दीपक बेंद्रे। किहीम टीम से बिलोंग करते हैं, राजा शिव छत्रपति किहीम इस टीम से उन्होंने बहुत क्रिकेट की टूर्नामेंट खेले हैं और अच्छा योगदान भी दिया है। वही दीपक यंगस्टर है। ये रहा स्लोवर वन, ये है कलात्मकता। प्रशांत मोहरे के लिए तालियों की गूंज यहाँ पे सुनाई दे रही है, और क्यों नहीं देगी सुनाई, क्योंकि आकाश देखिए पहली 3 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। हम बिलीव नहीं कर सकते कि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और उसके बावजूद 3 लगातार गेंदें यहाँ पे बिंदी, वो भी एक धुआंधार बल्लेबाज देवेंद्र उनके सामने हैं। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर तान दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। जबरदस्त जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. दीपक बेंद्रे गतवर्षी या स्पर्धेमध्ये ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली होती, असा फलंदाज मैदानावरती आहे. किहीम गावाला बिलॉंग करतोय. किहीम गाव म्हटलं की मग स्टायलिश खेळाडू किंबहुना त्यांची मनगटातली ताकद हा एक वेगळा भाग राहिला आहे. आणि मग दीपक मैदानावरती चांगली किमया सिद्ध करून दाखवतोय. जी हाँ, आपने सही कहा, दीपक तूफानी बल्लेबाज जरूर है और उसी के साथ यंगस्टर है। इस खिलाड़ी ने अच्छी पारी अपने टीम के लिए खेली है, और पहले मैच का अनुभव देखते हुए आकाश यहाँ पे बिल्कुल उन्होंने मनोवैज्ञानिक दबाव आने नहीं दिया। बिल्कुल जिस तरह की बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं उसी तरह से उन्होंने शुरुआत तो की है। अगली गेंद फिर से एक बार, ओहो, फिर से एक बार उसी रीजन में स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद लेग स्टंप के शायद बाहर थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे आता हुआ, रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या हो चुकी है 12 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत में कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम की। जी हाँ, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। ओहो, जीवन दान मिला है दीपक को। दीपक जैसे बल्लेबाज को अब जीवन दान नहीं दे सकते, मगर देखिए आकाश डीप में बहुत दूर खड़े थे फील्डर, हालांकि पुरजोर कोशिश उन्होंने की, मगर शॉट मिड विकेट की दिशा तक पहुंच नहीं पाए। अंतिम क्षणों में उनके हाथों से गेंद छिटक गई। नाही, इथे मात्र कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड झाली. मी पकडणार की तू की मी, यामध्ये या चक्कर मध्ये कुठेतरी जीवनदान मिळालंय. ही कॅच अत्यंत महत्वाची होती. इथून मात्र सुटलेली ही कॅच आपल्या संघाला बॅकफुटवरती ढकलू शकतो, किंबहुना इथून मात्र दीपक बेंद्रे आणि संपूर्ण टीम प्रयत्न करेल या कॅचला आता मात्र केलेल्या चुकीला चांगल्या दिशेने वाटचाल करत चांगल्या पद्धतीने पृथक्करण करण्यासाठी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न केले जातील. 13 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। पहला ओवर हालांकि कामयाब तो रहा, मगर इस ओवर में बल्लेबाजों ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है और 13 रन जुटा लिए हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 5 ओवर में हमें, अर्थात प्रोजेक्टेड स्कोर जिसे कहा जाता है, 65 के आसपास नजर आएगा। मगर दोस्तों मैं ये भी अक्सर कहता हूँ कि प्रोजेक्टेड स्कोर कुछ नहीं होता। यहाँ पे किसी भी तरह का लॉजिक काम नहीं करता, यहाँ पे सिर्फ काम करता है खिलाड़ियों का मैजिक।
मॅजिक काम करतं किंबहुना मेहनत काम करते आणि मैदानावरती ते पाहायला सुद्धा मिळालंय. करण तोडणकर यांनी पहिली मॅच गाजवली. इथून मात्र दुसरी मॅच कोणता खेळाडू आयकॉनिक खेळाडू म्हणून वरती येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. जिथे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय दीपक बेंद्रे आहे. नए गेंदबाज केदार बीजे जो कि कुरोल से बिलोंग करते हैं. ओहो, शुरुआत केदार ने की है. आकाश, केदार वर्सेटाइल गेंदबाजों में गिना जाता है. इनकी पहचान ही है. इस खिलाड़ी ने काफ़ी प्रभावित किया है. अपने ब्रेन का हमेशा उन्होंने इस्तेमाल किया है क्योंकि वो एक इंजीनियर है. शिक्षणाचा वापर त्याने नेहमीच आपल्या गोलंदाजीमध्ये केलाय. मग ती संयमता असू देत, मग गोलंदाजी करत असताना त्याची रिस्ट पोझिशन असू देत, जास्तीत जास्त चेंडूला तो स्ट्रेच करून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि हे त्याच्या गोलंदाजीचं गमक आहे. ज्याला हे समजलं ना तो एक चांगला गोलंदाज म्हणून तो उदयास येतो. त्याचा स्लोवर वन सुद्धा नेहमी फलंदाजांसाठी चिंतेचा विषय राहिलाय. एग्जैक्टली मैं इसी की बात करने वाला था. स्लोवर वन उनका बहुत ही घातक होता है, मगर यहाँ पे देखिए लगातार तेज तर्रार कटर का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजों को पूरी तरीके से निष्प्रभ कर दिया है. बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है. अब यहाँ पे फिर से एक बार पहले मैच की तरह ही बल्लेबाजी हो रही है आकाश, ऐसा लग रहा है. नाही, जणू काही हे षटक किंबहुना ही स्पर्धा इथली मात्र खेळपट्टी जणू काही गोलंदाजांसाठी नंदनवन आहे असंच वाटू लागलंय. कमालीची गोलंदाजी बघा पुन्हा एकदा. या वेळेला मात्र आपण पाहतोय पंच पाहतील इथे मात्र ओव्हरस्टेप झाला किंबहुना चेंडू नो बॉल आहे का किंवा वाईड आहे का याची पडताळणी केली जाईल. येस, चेंडू विकेटवरतून ती लांब गेलाय याची चर्चा किंबहुना तिसऱ्या पंचांकडनं बघितली जाईल. आकाश, ये नो बॉल वाइड बॉल यानी अतिरिक्त रन जो होते हैं ना वो बहुत ही डेंजरस होते हैं. कल ही संदीप जगह हमारे दोस्त जो कि पनवेल में कमेंट्री कर रहे थे, वहाँ पे उन्होंने कमेंट्री में पूरी क्लियरली बताया था अंतिम ओवर में जब जीतने के लिए 6 गेंदें और 18 रन की ज़रूरत थी और सामने वाली टीम ने तकरीबन 10 या 12 गेंदें वाइड नो बॉल डाली थी. जी हाँ, 12, और जीतने के लिए 18 रन चाहिए थे. अगर वो 12 माइनस करेंगे तो मात्र 6 होते थे और वो मैच हारा था. ये इम्पैक्ट वहाँ पे ज़रूर देखने को मिलता है. हर वक्त अतिरिक्त रनों से बचना होगा, वाइड से बचना होगा, नो बॉल से बचना होगा, क्योंकि आजकल के फॉर्मेट में नो बॉल में बहुत सारा नुकसान देखने को मिलता है क्योंकि फ्री हिट भी होता है. नाही, आणखीन एक महत्वाची गोष्ट इथून मात्र नो बॉल जरूर आलाय. ज्या केदार बिर्जेची आपण कौतुक करत होतो, मग दुधात माशी पडावं ना असं काहीतरी घडतं आणि मग त्यानंतर गोलंदाजांकडनं चुका होत्यात. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कमालीचे शर्तीचे प्रयत्न करतोय आणि आपल्या संघासाठी धाव वाजवतोय. हेच चित्र मैदानाच्या आत. जी हाँ, मैंने कहा था फ्री हिट होगा, तो फ्री हिट का फायदा तो उठाने ही वाले थे. बल्लेबाज कहाँ पे छोड़ने वाले थे. इस बीच रनों की संख्या हो चुकी है 15 रन, 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सचिन माद्रे आउट होने के बाद इन दोनों भी बल्लेबाजों ने अपनी पारी को संभाला है. अब यहाँ पे पारी और उनकी सहकारी पनप रही है. इस बीच अक्षय पाटिल स्ट्राइकिंग एंड पर पहली मर्तबा. मोनिया नाम से सुपरिचित ये खिलाड़ी ने हमारे अलीबाग का नाम रोशन किया है. फिर वो जुन्नर हो, नागपुर हो, औरंगाबाद हो या पुणे हो, कहीं पे भी बड़ी टूर्नामेंट होती है तो उन्हें दावत दी जाती है, सम्मान के साथ बुलाया जाता है अपने टीम के अंदर खेलने के लिए. यही वो बल्लेबाज, नाम है अक्षय पाटिल. आहा, ये देखिए अपना अस्त्र सही वक्त पर और सही मौके पर निकाला है द इंजीनियर. गेंदबाज मैंने पहले ही कहा था बहुत ही घातक और ये घायल भी है. नाही बघा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना साइन कॉस थीटा याचा पुरेपूर वापर केलाय. कोणत्या स्पीडने चेंडू टाकला, कोणत्या लेंथने टाकला, कोणत्या वीटने टाकला तर फलंदाज बीट होईल. जणू काही याचा होमवर्क आज मैदानावरती केदार बिर्जेने करून दाखवलाय. करिश्माई कामगिरी मैदानाच्या आत, जिथे षटक क्रमांक 2 समाप्त, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. कमालीचा खेळ मैदानाच्या आत. प्रशांत मोहरे के पहले ओवर में 13 रन थे और इस ओवर में केदार बिर्जे ने कमाल कर दिया. दोस्तों, केदार बिर्जे की अगर गेंदबाजी पसंद आई तो तालियां होनी चाहिए. इस खिलाड़ी ने मात्र 2 रन खर्च किए हैं और उनके सामने कौन बल्लेबाज थे. इंडिया ओपन लॉर्ड्स में हमेशा जो देखा जाता है इस खिलाड़ी को, वो थे अर्थात अक्षय. लगातार 2 गेंदें उनके सामने बिंदी करना आका बहुत बड़ी कामयाबी है.
सध्याचा अक्षयचा फॉर्म बघता केदारची गोलंदाजी उल्लेखनीय आहे, प्रशंसनीय आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. ज्या फॉर्म मधून अक्षय जातोय ना, मग गतवर्षी गुजरात या ठिकाणी लगावलेले षटकार हे नेहमी खऱ्या अर्थानं रसिक मायबा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारे आपल्याला पाहायला मिळालेत. आणि मग अशा वेळेला जो खेळाडू राष्ट्रीय पातळीवरती चांगलं क्रिकेट खेळतोय, राज्याच्या बाहेर जाऊन चांगलं क्रिकेट खेळतोय, ज्याने 4 गावचं पाणी पाहिलंय, मग अशा खेळाडू समोर चांगली गोलंदाजी होते, त्याचं कौतुक झालंच पाहिजे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रशांत मोरे आलाय. प्रशांत मौर्य अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. शुरुआत तो बहुत ही बढ़िया की है, हल्का सा अपील आकाश, मगर आत्मविश्वास में कमी और उत्साह हमें ज़्यादा नजर आया, मगर बिंदी गेंद के साथ शुरुआत की है. हालांकि वो टीम के कैप्टन है, वो जानते हैं कि यहाँ पे जिम्मेदारी बड़ी है और पहले ओवर में 13 रन खर्च करने के बाद यहाँ पे वापसी तो करनी होगी. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आहे. स्लोवर वन, यावेळेला शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची नामी संधी, बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज स्ट्राईक एंड वरती अक्षय पाटीलला इथून मात्र आपण पाहिलं ना तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. डेंजर एंड वरती होता, सेलिब्रेशन मैदानाच्या सुरू झालंय, कॉन्फिडन्स आहे, यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीचं गॅदरिंग केलंय, एक्झिक्यूट केलंय. इथून मात्र अक्षय पाटीलचं भविष्य या मॅच मध्ये खतऱ्यामध्ये पाहायला मिळालंय. आकाश देखिए पूरे स्टेडियम पर सन्नाटा छाया हुआ है, दिलों की धड़कनें यहाँ पे सही मायनों में तेज हुई है, क्योंकि अक्षय मैदान से बाहर जाते हुए दिखाई दे रहे. आउट का मेरे ख्याल से इशारा आ चुका है. जी हाँ, बघा फलंदाजाला स्वतः सुद्धा माहिती होता की तो फ्रेम मध्ये नाही आहे आणि मग अशा वेळेला कॉन्फिडन्स होता तो की त्याने क्रीजमध्ये पोहोचलेला नाही आहे. मग आधीच त्या मैदान सोडलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. क्रीजवरती रिप्ले मधून आपण पाहतोय जवळजवळ फ्रेम मध्ये नव्हताच, कमालीचं एक्झिक्युशन मैदानावरती, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मिड विकेटच्या दिशेने जी फेक झाली तदनंतर विकेट किपरने जे गॅदरिंग केलंय ते कमालीचं होतं. आणि त्याचमुळे का होईना बिग ब्लो धावचित स्वरूपामध्ये सुद्धा चांगल्या फलंदाजांना बाद करता येतं, हे पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय. जी हाँ, विकेट के पीछे खिलाड़ी ये शायद रोहन है, रांजनपाड़ा से बिलोंग करने वाला वो खिलाड़ी है, मगर रोहन भी बहुत ही चाणक्य और बहुत ही चतुर खिलाड़ी है. देखिए हालांकि मैंने भी सोचा था, आपने भी सोचा होगा कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर थ्रो कर सकते थे, उनके पास ज़्यादा मौका था क्योंकि तकरीबन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज आधे पिच भी नहीं थे, मगर उन्हें विकेट चाहिए था. किसका? अक्षय का. और ये जो स्ट्रैटेजी होती है और ये जो प्लान होता है वो सजाया होगा, आंखों आंखों में इशारा किया होगा. मुझे लगता है रोहन की ये सारी चीज थी और इसी वजह से उन्होंने बहुत ही बड़ा विकेट अपने नाम किया है. बघा क्रिकेट इज ऑल अबाउट प्रेझेन्स ऑफ माइंड. क्षणामध्ये आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये घेतलेला तो निर्णय आपल्या संघासाठी उपयुक्त ठरतो, हे मैदानावरती पाहायला मिळालंय. फैजी 11 संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मग त्या पहिल्या षटकापासून प्रतिस्पर्धी संघ प्रफुल्ल अँड निलेश पोट साखर संघाला त्यांनी बॅकफूटवरती ढकललंय, जिथे धावफलकावरती 15 धावा लागल्यात. या वेळेला लेटकट खेळलाय, चेंडू घोषित परिसरात जाईल, जिथे मात्र 1 धाव मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत हाय, हँडसम आणि तितकाच विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, अर्थात अजिंक्य वैद्य. मैदानाच्या आत आपण पाहतोय जिराड गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, जो विस्फोटक फलंदाजी, विध्वंसक फलंदाजी आणि कठीण क्षणांमध्ये संघाला संकटातून सावरणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद. यहाँ पे देखिए पलटवार कर चुके हैं प्रशांत मोरे, मगर मैं उसी बीच शुभम जो कि मिड विकेट में फील्डिंग कर रहे हैं उनकी सराहना करना चाहूँगा. काबिल तारीफ वहाँ पे फील्डिंग का नज़ारा हमने देखा, उनका सटीक थ्रो जो विकेट कीपर के हाथों में आया था और इसी वजह से बड़ी मछली जाल में उन्होंने फंसा ली. इस बीच फिर से एक बार प्रशांत स्लोवर वन, बैक टू द बॉलर खेला था, कैच लपकने का मौका हो सकता था, मगर ऐसे कैच बिल्कुल पकड़े नहीं जाते, ये चिपक जाते हैं और इस वजह से उनके हाथों से गेंद ये छिटक गई. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. पहले मन बना लिया था रन लेने का, मगर फिर से एक बार अपने आप पर काबू पाया.
देखते देखते यहाँ पे 5 गेंदें इस ओवर की हो चुकी है आकाश, और मात्र 1 ही रन। मैंने कहा था ना कि प्रशांत मोहरे बहुत ही होशियार, बहुत ही चाणाक्ष खिलाड़ी है, उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, और एज अ कैप्टन इसी वजह से तो ये खेल रहे हैं। बघा प्रशांत मोहरे ना एका परिसासारखा आहे, ज्या संघात जाईल ना त्या संघाचं सोनं करेल आणि त्याने ती किमया मैदानावरती बऱ्याच वेळेला साध्य केली। त्यावेळेला बघा आपल्या लाईन आणि लेंथमध्ये केलेला बदलाव किती उपयुक्त आहे हे मैदानावरती पाहायला मिळालंय। या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 1 धाव खर्च केली आणि प्रतिस्पर्धी संघाला इथून मात्र आम्ही संघ मॅनेजमेंटने चांगला संघ केलाय, चांगली स्ट्रॅटेजी केली आहे आणि इथून मात्र ही मॅच आपल्यासाठी कठीण आहे हे प्रशांत मोहरे अँड कंपनीने मैदानावरती इनडायरेक्टली सांगितलेलं आपण अनुभवलंय। इसे कहते हैं वापसी, और सिर्फ वापसी नहीं, जबरदस्त वापसी मैं कहूंगा, क्योंकि प्रशांत मोहरे ने पहले ओवर में 13 रन खर्च करने के बाद ऐसा लग रहा था कि इस गज के दायरे में यहाँ पे हमें 30-35 रन भी देखने को मिल सकते हैं, मगर केदार बीजे ने दूसरे ओवर में क्या कमाल की गेंदबाजी की थी, मात्र 2 रन खर्च किए। और तीसरे ओवर में फिर से एक बार कैप्टन प्रशांत मोहरे आए और उन्होंने तो यहाँ पे सोने पे सुहागा इस अपनी टीम के लिए करके दिखाई, मात्र 1 रन खर्च किया। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 16, 2 विकेटों के नुकसान पर। नवीन गोलंदाज मैदानाच्या आत मयूर पाटील आलेला आपण पाहतोय। एक युवा खेळाडू म्हणून त्याची फैजी 11 संघामध्ये वर्णी लागली आहे। चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलंय, जिथे स्ट्राईक एंडवरती फलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय अर्थात दीपक बेंद्रे आपल्याला पाहायला मिळालाय। दीपक बेंद्रेने चांगली कलात्मक फटकेबाजी केली आहे, रचनात्मक फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो। इथून मात्र जिथे मयूर सारखा गोलंदाज आहे, एक नौखा गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी जरूर लागले, दीपक बेंद्रे काय रणनीती अपनावणार हे बघणं गरजेचं। संघ अडचणीत आहे, अडचणीत असल्यावरती इथे मात्र विषय जरी गंभीर असला दीपक इथे मात्र खंबीर आहे। मोठा फटका आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। और आपको याद होगा आकाश, इसी बल्लेबाज को नाम है दीपक बेंद्रे, उनको जीवन दान मिला था और जीवन दान का फायदा उठाएंगे ये मैं कहा था। इस बल्लेबाज को बल के लेना बहुत आपके लिए नागवार गुजर सकता है, क्योंकि अब तक उनके बल्ले से 2 छक्के और 1 चौका आ चुका है। इथून मात्र यासिन सर तुम्ही ना त्या क्षेत्ररक्षकाच्या जखमेवरती अक्षरशः मीठ सोडलेलं आहे, त्याला आठवण करून दिली की माझ्याकडनं सुटलेली कॅच आपल्या संघाला इथून मात्र अडचणीत नेऊ शकते। धावफलकावरती इथून मात्र बदलाव झाला आहे, 22 धावा धावफलकावरती लागले आहेत। एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने जर वाटायची असेल ना तर इथून मात्र दीपकचा खेळ रात्रीमध्ये उजाला निर्माण करून देणारा असलाच पाहिजे, ही काळाची गरज आहे। प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ इथून मात्र विनंती करणार आहे, प्रार्थना करणार आहे की दीपकची इनिंग चांगल्या पद्धतीने बहरू देत। खोलवर टप्पाचा चेंडू आहे, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात, येस नो आणि हा निर्णय मात्र असफल ठरलाय। दीपकला इथे मात्र नामुष्की पत्करावी लागेल, कारण धावचित स्वरूपामध्ये डेंजर एंडमध्ये स्वतः आला जिथे गरजच नव्हती। मग अशा वेळेला घेतलेला हा निर्णय किती अंगलटी येणार ही येणारी वेळ सांगेल। क्षेत्ररक्षण कमालीचं झालं, फेक थोडीशी गोलंदाजाच्या डोक्यावरून जात होता, मात्र इथून मात्र मयूरचं कौतुक करावं लागणार आहे। हाय जंप मारली, रिप्ले मध्ये बघा काय कमालीचं कॅमेरा वर्क झालंय। प्रो लिंक या वेबसाईटचं या वाहिनीचं आपण करूयात कौतुक। जो मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जात होता दीपक, ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू सन्मानपूर्वक खेळत होता। धाव घेण्याची खरंच गरज होती का? अर्ध्यावरती आल्यावरती आठवलं की खरंच गरज नव्हती, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली। हे चित्र मैदानावरती आहे। जी हाँ, आपने प्रोलिंग की बात की और उसी के साथ HF अर्थात FH फ्रेम्स इन हैंड, इनका भी YouTube चैनल है और आप उस YouTube चैनल पर जाकर इस मैच को देख सकते हैं। जी हाँ, इसमें दबा हुआ पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है काउ कॉर्नर के ओर से, और एक बड़ा लंबा हिट 6 रन। स्टँड अँड डिलिव्हर्ड, कमालीचा फटका मैदानावरती। ताकदीचा वापर काय असतो ना हे अजिंक्यला मैदानावरती माहिती आहे। अजिंक्य ज्या गावाला बिलॉंग करतो, मग त्या ठिकाणी कैवल्य असू देत, मग त्यानंतर मनीष भोईर असू देत, विनोद पाटील असू देत, हे चांगले खेळाडू म्हणून उदयास आलेत आणि मग त्यांच्या हाताखाली तयार झालेला हा खेळाडू आहे, कौतुक करावं लागणार आहे। ताकदीवरती स्वार होऊन फटकेबाजी केली जाते आहे। सेकंड इनर फंटॅस्टिक स्ट्रोक, या वेळेला मात्र स्वर्गीय महेश मोरे
प्रेक्षक गॅलरीला अभिवादन करणारा मोठा षटकार आलाय. इस ओवर में आता हुआ ये तीसरा छक्का मयूर पाटिल के ऊपर काफी खर्चीला और महंगा साबित होता हुआ. मात्र 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है और 18 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं. और पहली नज़र में या पहले मैच में सभी की सोच यही थी कि शायद यहाँ पे रन बनेंगे या नहीं बनेंगे. क्या ये जो विकेट प्रिपेयर की है, मुहैया करवाई है, वो गेंदबाजों के लिए पैराडाइज है, ऐसा ही नज़ारा हालांकि हमने पहले मैच में देखा, मगर दूसरे मैच में हम देख ही सकते हैं कि बल्लेबाजों के लिए भी उतनी ही सपोर्ट करने वाली ये पिच यहाँ पे नजर आ रही है. क्योंकि मयूर पाटिल के इस ओवर में 3 छक्के, बैक टू बैक 2 छक्के अजिंक्य वैद्य के बल्ले से. वही अजिंक्य स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार तैयार. इस मरतबा जड़ में डाल दिया था, सीधे बल्ले से खेला था उसे कारपेट के सहारे, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया था और इसी वजह से मात्र 1 ही रन इस मरतबा मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 35 रन. अभी भी इस ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी है. पहले ओवर में 13 आए थे, दूसरे ओवर में 2 आए थे, तीसरे ओवर में मात्र 1 रन आया था. यानी रनों को सुखा दिया था, रनों का अकाल पड़ा था. मगर इस ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम अब सही मायनों में राहत की सांस लेती होगी. बघा यासिन सर, इथून मात्र 3 ओव्हरमध्ये 16 धावा झाल्या होत्या. हेराफेरी ज्यांनी पिक्चर बघितला असेल त्यांना आठवत असेल 21 दिन में पैसा डबल. तसंच काहीच या षटकामध्ये धावा अक्षरशः डबल या पद्धतीने पाहायला मिळाल्या. आणि इथे मात्र धावफलकावरती आपण पाहतोय बाळकृष्ण दर्णे गुरुजी कळवतायत की 35 धावा धावफलकावरती लागल्यात. जे न्यूज बघतायत तिथे मात्र पैसा डबलच्या बऱ्याचशा न्यूज चालू आहेत. जी हाँ, अंतिम ये गेंद बिंदी आती हुई बहुत ही बढ़िया तरीके से उसे डिलीवर किया था. देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 35 रन. अजिंक्य वैद्य जिनके बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले, कुल मिला के 14 रन बनाकर वो खेल रहे हैं. जबकि दीपक बेंद्रे बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे थे. उन्होंने अपने टीम के लिए 18 रन जोड़े, मगर थोड़ा सा निराश भी किया क्योंकि रनआउट के रूप में अपना कीमती विकेट उन्होंने गंवाया. यहाँ पे मैं तारीफ करना चाहूँगा अजिंक्य वैद्य की, क्योंकि जिस तरीके की बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है, बिल्कुल यहाँ पे उसी मोड में और उसी मूड में अपना रौद्र रूप उन्होंने धारण किया है. आउटफील्ड कैसा है, पिच कैसा है, सामने गेंदबाज कैसा है, इसके बारे में ज़्यादा नहीं सोचना है. यही उनकी खासियत और यही उनका एटीट्यूड यहाँ पे नजर आता हुआ. नाही यासिन सर, यामध्ये आणखीन एक बाब विचार करण्यासारखी आहे, ती म्हणजे प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाची बॅटिंग लाईनअप काय मजबूत पाहायला मिळाली. म्हणजे सुरुवातीच्या वेळेला आपण पाहिला तर बाद झाला होता अर्थात अक्षय पाटील. तदनंतर मात्र तो मोठी फलंदाजी करत होता असा दीपक सुद्धा यावेळेला धावची स्वरूपामध्ये बाद झाला, तरी सुद्धा संघ डगमगला नाहीये. स्टिक विथ द बेसिक्स. आपण मूळ गोष्टींवरती कार्यरत राहिलं पाहिजे, आपण चांगली कामगिरी करत राहिलो पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. आणि अजिंक्यचं कौतुक करावं तितकं कमी आहे. यावेळेला बॅकफुटवरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, आणखीन एक फलंदाज, महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत जातोय. जो विकेट गेंदबाजी करने वाली टीम फैजी को चाहिए था वो विकेट यहाँ पे प्राप्त होता हुआ, जबकि ओमकार पाटिल की यहाँ पे सराहना होगी, तारीफ बनेगी, क्योंकि सेट बल्लेबाज थे, उनकी नजरें जम चुकी थी, विकेट को उन्होंने पढ़ लिया था और उसी के तहत वो बल्लेबाजी कर रहे थे, मगर अपने जाल में उनको फंसा दिया. हवा में बहुत देर तक गेंद लहरा रही थी और जज करने का मौका था लॉन्ग ऑफ के फील्डर को, और आसानी के साथ अपने दामन में उस गेंद को करते हुए चलता किया है बल्लेबाज अजिंक्य वैद्य को. बघा रिप्लेमध्ये काय कमालीचं रिफ्लेक्शन्स पाहायला मिळाले. यावेळेला ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूला अधिकची उंची मिळाली, एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि त्याचमुळे का होईना क्षेत्ररक्षकाकडे प्रचंड वेळ होता. म्हणजे तो अक्षरशः घरी जाऊन जेवून आला असता आणि मग कॅच पकडली असती ना तरी सुद्धा चालला असता. इतका वेळ चेंडू हवेत होता आणि तदनंतर मात्र कमालीचं चेंडूवरती त्यांनी नजर ठेवली आणि कॅच सुद्धा पकडली गेली. रात्रीच्या वेळेला फ्लड लाईट्समध्ये कॅच पकडणं तितकंसं सोपं नसतं यासिन सर, आणि तेच मैदानावरती लॉन्गॉन क्षेत्ररक्षकाने करून दाखवलेलं आपण पाहिलं. और वो निराशा उनके चेहरे से साफ झलक रही थी, क्योंकि पहले उन्हें भी लगा था कि शायद गेंद ये सीमा रेखा पार जाएगी, मगर देखा कि हवा में बहुत देर तक तैर रही है, तो उन्होंने भी अपनी जो निराशा है वो चेहरे से झलकती हुई उनकी आपके स्क्रीन पर आपने देखा होगा. और इस बीच नए बल्लेबाज
अर्पित वैते, आहा, अर्पित को पहली गेंद पर पूरी तरीके से आश्चर्यचकित किया है। कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, बिल्कुल गेंद समझ नहीं आई और इसी वजह से ये बिंदी गेंद। बघा चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे यश आहे, जिथे आपण पहिली 2 षटकं कुरुळ गावातील 2 खेळाडूंनी केली. आता मात्र एक फलंदाज आपण पाहिलं अजिंक्यबाद झाला, त्याचा भाऊ आता मात्र अर्पित मैदानावरती आलाय. अर्पित आला तर मोठा फटका येणारच आणि मग असं असताना 2 क्षेत्ररक्षकांचं कॉलिंग गडबडलं जरी असलं तरी सुद्धा रोहनने इथे मात्र फेविकॉल का कॅच पकडला असं म्हणावं लागेल. चेंडू अक्षरशः हातावरती चिकटलाय आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. और आकाश, अक्सर कहा जाता है कि क्रिकेट के मैदान पर जब भी आप खेलने हो, आप आकाश में बात कर रहा था, आप मैदान में जब उतरते हैं तो आप आपस में बात करें या ना करें या क्या करें ये आपके ऊपर है, मगर कम से कम 3 लफ्ज़ों का आपको इस्तेमाल करना होगा. अर्थात वो मैजिक वर्ड ये है कि यस, नो और वेट. देखिए यहाँ पे कॉल नहीं था, प्रशांत और रोहन पाटिल के बीच में टकराव होने ही वाला था, तकरीबन हो चुका था, मगर ये अच्छा हुआ कि गंभीर कोई चोट नहीं आई. बहुत देर तक हवा में गेंद थी, उसे जज कर रहे थे दोनों भी खिलाड़ियों की आंखें और नज़र, पूरा ध्यान उस कैच के ऊपर था, मगर कॉल देना ज़रूरी था. या थोड़ी सी गलती ज़रूर हुई थी, मगर फिर भी वहाँ पे बहुत ही बढ़िया कैच हमें पकड़ते हुए देखने को मिला. 3 गेंदें अभी भी शेष इस अंतिम ओवर की. ओमकार पाटिल जो कि गेंदबाजी के मार्ग पर है और रनों की संख्या है मात्र 35 रन. क्या ये 35 रन काफ़ी होंगे? तो इसका जवाब अर्थात हम सभी कहेंगे कि नहीं, यहाँ से कम आपको और 10-12 रन जोड़ने होंगे. 40 का आंकड़ा आपको पार करना होगा, 45 तक जाने की कोशिश करनी होगी. आकाश, आपको क्या लगता है? हालांकि पहले मैच का अनुभव थोड़ा सा अलग रहा, मगर यहाँ पे कितने रन बनने चाहिए? जी सुरुवात मिळाली होती ना, तिथून अपेक्षा होती कमीत कमी 60-65 धावा आल्याच पाहिजे होत्या. मात्र इथून फलंदाजांनी केलेली चुकी आणि तदनंतर मात्र एका पाठोपाठ एक विकेट सुद्धा जाताना आपण पाहतोय. एक अद्भुत क्रिकेट मैदानाच्या आणखीन एका फलंदाजाला निराशेने धावचित स्वरूपामध्ये बाद व्हावं लागणार आहे. और इसी बीच एडवोकेट सम्माननीय प्रवीण ठाकुर, इनकी भी आमद हो चुकी है. मैं उनका भी तहे दिल से सम्माननीय प्रशांत सेठ, इनकी तरफ से शुक्रिया अदा करना चाहूँगा. तो दोस्तों यहाँ पे 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी शेष. रनों की संख्या मैं बताना चाहूँगा क्योंकि हमसे बहुत दूर है लोग. 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. ये अंतिम ओवर प्रगति पर लगातार 4 गेंदें यहाँ पे बिन है. गेंदबाज जो ओमकार पाटिल ने और अपना जलवा बिखेरा है. बहुत ही बढ़िया वापसी, लाजवाब यहाँ पे गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए. क्योंकि दोस्तों अंतिम जब ओवर होती है तो बल्लेबाजों की मानसिकता क्या होती है, इसके बारे में अलग से बताना बिल्कुल ज़रूरी नहीं है. आप समझते हैं कि किस तरह से बल्लेबाज बल्लेबाजी करना चाहते हैं और किस तरह से बल्लेबाजी करते हैं. तो यहाँ पे ऐसी मानसिकता वाले बल्लेबाजों को रोकना तकरीबन नामुमकिन के करीब होता है. चौके और छक्के की भरमार होती है. आहा, स्लोवर 1 गेंद, फिर से एक बार चकमा दिया है. नाम याद रखना, ओमकार पाटिल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, स्लोवर 1 चेंडू सुद्धा होता. वैविध्यतेमध्ये करिश्माई कामगिरी मैदानाच्या आत आणि अशा पद्धतीची गोलंदाजी टाकण्यासाठी ना आपल्याकडे सराव कसून करावा लागतो आणि हे मैदानावरती ओमकारने करून दाखवलंय. पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलंय, चकवलंय. अशा पद्धतीची कामगिरी वारंवार एक गोलंदाज म्हणून आपल्याकडे वैविध्यता असली पाहिजे आणि योग्य वेळेला त्याचा वापर करता सुद्धा आला पाहिजे आणि त्याचं पृथक्करण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालं. देखते देखते यहाँ पे पहले सत्र का खेल हुआ है समाप्त. 5 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साखर इस टीम ने बनाए हैं मात्र 36 रन और जीतने के लिए 37 रनों की ज़रूरत. 37 टू विन इन 5 ओवर्स. दूसरा सत्र जब तक शुरू होता है तब तक हम चलते हैं फिर से एक बार प्रेझेंटेशन बॉक्स में. प्रेझेंटेशन बॉक्स की तरफ. थँक्यू सो मच यासिन सर. व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी आलेली आहेत तर त्यांचा आपण सन्मान घेऊया.
मी विनंती करतो रवीजी थोरात यांना आपण व्यासपीठावरती उपस्थित असणारे उद्योजक सत्यजित दळी यांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये त्यांचं यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे. अलिबागमधील एक प्रतिथयश उद्योजक सत्यजित दळी यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी रवी थोरात यांनाच विनंती करतो प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने पुढचा सन्मान सुद्धा आपणच करायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे अलिबागमधीलच उद्योजक या नात्याने सुपरिचित असणारं नाव म्हणजे मिलिंदजी चव्हाण, त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. मिलिंदजी चव्हाण, आपण या ठिकाणी उपस्थित झालात अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभेच्छा देण्यासाठी, त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पुढील सन्मान होईल RCF डॉक्टर असणारे डॉक्टर संतोष सरोदे. मी विनंती करतो अशोकजी प्रधान यांना की आपण डॉक्टर संतोष सरोदे यांचं यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये. आशिषजी रानडे यांना मी विनंती करतो की पुढील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे रवी अनुभवणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट आशिष रानडे या ठिकाणी सन्मान करतील रवी अनुभवणे यांचा. आणि संपूर्ण अलिबागकरांना राजकीय जीवनामध्ये कितीही वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी सुद्धा एक मैत्रीचं नातं प्रचंड सुपरिचित आहे आणि ते म्हणजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रशांत शेठ नाईक आणि ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर. तर या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित झालेले ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय प्रशांत शेठ यांनाच करतो. कारण हे मैत्रीचं नातं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आणि सामाजिक वाटचालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. बघा, स्पर्धा प्रशांत शेठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले, शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या पक्षघराण्यातील एक अत्युच्च दर्जाचं सर्वोत्तम असं नाव असणारे ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर हे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि त्यावेळेला राजकीय क्षेत्रातील जरी भूमिका वेगळ्या असल्या तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भूमिकेचं स्वागत केलं जातं, सन्मान केला जातो. आणि त्याच वेळेला अलिबाग शहरातील एक मैत्रीचं नातं या दोन्ही व्यक्तीने सदैव दाखवलेलं आहे, जपलेलं आहे. अलीकडच्या काळात हे इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्र जरी आले असले तरी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही की ते मैत्रीचं नातं सदैव अबाधित ठेवलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आपण या दोन्ही व्यक्तिमत्वाचं कौतुक करूया, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन सुद्धा करूया. आणि हा वारसा जो या शहराने जपलेला आहे, जोपासलेला आहे, शहराच्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून येणाऱ्या पुढच्या दशकांमध्ये, काही दशकांमध्ये नव्हे तर येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षांसाठी ती एक मिसाल म्हणून कायम राहील एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे धन्यवाद सन्माननीय प्रशांत शेठ नाईक आणि धन्यवाद ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर आपल्याला सुद्धा. वळूया पुन्हा एकदा. पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाच्या खेळाकडे. ज्या वेळेला या उत्तरार्धाच्या खेळामध्ये सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ फैजी 11 संघ आपली सलामीची जोडी घेऊन मैदानात आलाय, आपण ऐकणार आहोत आकाश मांजरेकर यांना. धन्यवाद संदीप सर. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची आपण दिवस पहिला आहे. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आत सुरू आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, बोलबाला आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं आहे. पहिली मॅच आपण पाहिली, करण तोडणकरने सलगच्या 4 चेंडूंवरती 4 फलंदाजांना बाद केली आणि तदनंतर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये प्रशांत मोहरेची गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली झाली आहे. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. चला, मॅच थोडं वेगाने घ्यायची आहे. आपल्याला वेळ या ठिकाणी दिलेला आहे, त्या ठराविक वेळेमध्ये आपली इनिंग झालीच पाहिजे. ही आयोजकांची या ठिकाणी सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाहतो. एका बाजूला मंदार म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला पप्या पाटील. पप्या स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. अक्षय पाटील, मोन्या, दी अलिबाग एक्सप्रेस गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळालाय. वेगवान, तेज तर्रार मारा अक्षयने मैदानावरती दाखवून दिलेला आपण पाहतोय. जिथे स्ट्राईक एंडवरती पप्या आपण अनुभवतोय, पप्याकडे मोठे फटकेबाजी, पॉवर प्लेमध्ये मोठे फटके अपेक्षित असतात. मग अशा वेळेला होणारी जलद गतीची बाउन्सर गोलंदाजी इथे मात्र फलंदाजाला बॅकफुटवरती ढकलणारी आहे यासिन सर. नो डाउट, क्योंकि उनके सामने जो गेंदबाज है
उनका नाम ही काफ़ी है, क्योंकि एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से उन्होंने अपना नाम और अपने गांव का नाम जो रोशन किया है। या वेळेला फटका आपण थोडा पाहिला ना चुकीच्या दिशेने जरूर गेलाय आणि त्याचमुळे का होईना घोषित स्वरूपामध्ये चेंडू जातोय जिथे केवळ एक धाव मिळणार आहे. श्री गणेशा झालाय असं आपण म्हणूयात आणि तदनंतर मात्र फैजी 11 अलिबाग संघ या धावा चेस करत असताना 37 धावांचं लक्ष आहे आणि मग असं असताना केवळ एक धाव धावफलकावरती लागले आहे. अक्षय पाटील या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीने मॅचेस त्याने गाजवले आहेत ते कमालीचं पाहायला मिळाले. अक्षय पाटिल पहला ओवर लेके आए हैं। दोनों भी बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान पर। आपकी सामने स्क्रीन जो है सही मायनों में कैमरा वर्क और उसी के साथ ये स्क्रीन की वजह से सभी क्रिकेट के दीवानों के लिए एक सहूलियत यहाँ पे पैदा की है। उसके लिए मैं तहे दिल से, दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि हम यहाँ से जो भी कह रहे हैं हालांकि उससे ज़्यादा सामने की तरफ दिखाई दे रहा है। निश्चित रूपाने कौतुक करावं तितकं कमी असणार आहे. जे एफर्ट्स या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतले संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं आपण कौतुक करूयात. सन्मान्य प्रशांतजी नाईक यांचं आपण कौतुक करूयात. अलिबागकरांना एक स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आज रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडवरती मॅन फ्रॉम खंडाळा अर्थात पप्या पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. पप्यासाठीचा हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा होता. बॅटची लीडिंग एज, क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न जरूर करत होता. ऐन वेळेला त्याचा पाय सरकला आणि तदनंतर मात्र बॉडी बॅलन्स संतुलन बिघडलं गेलं. जीवनदान मिळतं इथून मात्र पप्याला. आपने देखा होगा कि ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर वाली गेंद थी और बल्लेबाज ने उसे लपेटना चाहा था, फंस गए थे उनके चक्कर में। और यही खासियत है मुनिया की, क्योंकि धीमी रफ्तार की गेंदें फेंकते हैं, कभी ऑफ कटर के फेंकते हैं, कभी लेग कटर फेंकते हैं। अलग अलग तरह की गेंदबाजी उनकी गेंदबाजी हमें देखने को मिलती है, जिसे वर्सटाइल गेंदबाजी कहा जाता है। निश्चित रूपाने यासीन सर यामध्ये आणखीन एक बाब ॲड करावी लागेल, ती म्हणजे मोन्या ज्या खेळपट्टीवरती सराव करतो, मातीची खेळपट्टीवरती तो नेहमी अर्थात सराव करताना आपल्याला पाहायला मिळालंय. मग जो खेळाडू मातीच्या विकेटवरती सराव करतो ना त्याला सिमेंटच्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं सोपं वाटतं, किंबहुना त्याला वैविध्यतेला आणखीन एक वाव असते आणि तोच खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती डावखुरा फलंदाज मंदार आणखीन एक असा खेळाडू जो पोलीस विभागामध्ये कार्यरत आहे आणि यावेळेला मात्र सरळ बॅटने लॉंग शॉट डोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर्ड हाय ह्यूज हँडसम षटकार आलाय मैदानावरती. क्या लाजवाब ये पंच था, जिसे क्रिकेट की परिभाषा में बैकफुट पंच कहते हैं, और ये फेवरेट शॉट है मंदार का। देखिए मोनिया हालांकि ऑफ स्टंप के बाहर उन्हें फॉलो कर रहे थे, मगर बैकफुट पर वो तैयार थे, ताकत के साथ किया है प्रहार और पूरी तरीके से यहाँ पे 6 रन वसूल किए हैं। लाजवाब छक्का। मंदारकडे असलेला अनुभव त्यांनी या मैदानावरती दाखवून दिलाय. बघा डावखुरा फलंदाज म्हटला ना की त्याची बॅकलिफ्ट, त्याच्या बॅटचा फ्लो, त्याची नजाकत ही प्रत्येकाला हवीशी वाटते. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग, ॲडम गिलक्रिस्ट यांचा बॅटचा फ्लो प्रत्येकाला नेहमी मनमोहक वाटतो आणि त्याच प्रकारे लोणारे गावचा हा खेळाडू मंदार आज मैदानावरती मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी करणार का, तर त्याचा एक ट्रेलर त्याने मैदानावरती प्रदर्शित केलेला आपण पाहिलाय. आकाश, बाएं हाथ के बल्लेबाज हो या बाएं हाथ के गेंदबाज, हमेशा जब भी वो मैदान में होते हैं बल्लेबाजी करते हुए बहुत ही आकर्षक नज़र आते हैं। जैसे कि हमारे दादा सौरभ गांगुली देखिए, और उसी के साथ जहीर खान आपको गेंदबाजी करते हुए देखा होगा। संगकारा, कुमार संगकारा जब बल्लेबाजी करते रहते थे तब सही मायनों में हमेशा उन्हें बल्लेबाजी करते हुए देखते रहे ऐसा ही लगता था। लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आहे. येणारी आपण जर पाहिली तर जवळजवळ 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती 29 धावांची आवश्यकता आहे. इथून घाई गडबड करायची गरज नाही आहे. विकेट टिकवून जर आपण खेळलो तर चांगला खेळ आपण होऊ शकतो. स्क्रीनवरती आपण पाहतोय अर्थात पप्याला आपण अनुभवलं. प्रो लिंकच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा, FA स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुद्धा ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात यूट्यूबवरती प्रक्षेपित केले जाते. अजूनही तुम्ही या चॅनल्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसाल तर अजिबात वेळ वाया घालवू नका. पहिलं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण येणारी प्रत्येक मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. यावेळेला चेंडू सीमारेषा पार पोहोचवायची इच्छा होती, मात्र कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज वैभवचं, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि आणखीन इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळतो यासीन सर. और आकाश, मैं अक्सर कहता हूँ जब
कमेंट्री करता हूँ ना तो मेरा ये एक वाक्य ज़रूर होता है कि अच्छे बल्लेबाज को हमेशा जीवन दान मिलता है, और यहाँ पे नीतीश को जीवन दान मिला था मगर उसका फ़ायदा नहीं उठा पाए। देखिए किस तरह से यहाँ पे कैमरा वर्क अब देख सकते हैं मिड विकेट की दिशा में, बहुत ही आसान सा ये कैच था। आपके सामने नीतीश पाटिल देखिए आपकी स्क्रीन पर, क्या लाजवाब यहाँ पे कैमरा वर्क है, प्रो लिंक, और उसी के साथ फ्रेम्स इन हैंड, इन दोनों भी यूट्यूब चैनल के जरिए से ये पूरा टूर्नामेंट प्रतियोगिता यहाँ पे दिखाई जा रही है। बघा रिॲक्शन्स पाहायला मिळाल्या. शॉट लागल्यानंतर इथून मात्र नितेशला माहिती होतं की बॅटच्या मधोमध आलेला नाही आहे आणि त्याचमुळे का होईना आपण संकटात आहोत हे त्यांनी जणू काही ओळखलं होतं आणि ते रिॲक्शन्स कॅमेराने चांगल्या पद्धतीने टिपलेले आपण पाहतोय. बघा हे दृश्यसुद्धा महत्त्वाचं आहे जिथे नवोदित खेळाडू अनुभवी खेळाडू एकत्रित येत आहेत, थॉट शेअर केले जात आहेत आणि इथून मात्र टीम मीटिंग्स फार महत्त्वाच्या असतात. याच टीम मीटिंग्स छोटे छोटे निर्णय घ्यायला उपयुक्तसुद्धा ठरतात आणि याच टीम मीटिंग्समधूनच एक नवोदित खेळाडू खडत असतो यासिन सर, आणि तेच पृथक्करण मैदानावरती आपण अनुभवतोय. हालांकि यहाँ पे 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जीतने के लिए 37 रनों की ज़रूरत है, तकरीबन 7 रन के आसपास की औसत यहाँ पे नज़र आ रही है, मगर इस मैच को आकर जीतना है ना तो विकेट की सख्त ज़रूरत. यावेळेला आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे, स्ट्राईक एंडवरती ओमकार कारले विभागातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. जय हनुमान कारले या संघाला तो नेहमी खेळत असतो आणि मग तदनंतर एक विस्फोटक फलंदाज म्हणून अलिबाग रेवस पट्ट्यामध्ये त्याला पाहिलं गेलं आणि आता मात्र आज फैजी 11 संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे. प्रशांत मोहरेने एक एक चांगले मोहरे टिपून आणलेत, हेच आपण पाहिला. बॅटची इनसाइड एज लागली आहे, चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये जाईल जिथे घोषित परिसर आहे. धावफलकावरती 1 ने बढोतरी मिळेल. इथे मात्र गुणलेखक कळवत आहेत 9 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ब्रॉडकास्टिंग की सराहना करना चाहूँगा मैं, काबिल तारीफ यहाँ पे ब्रॉडकास्टिंग सेवा दे रहे हैं, प्रोलिंक और उसी के साथ फ्रेम्स इन हैंड, क्योंकि नीट एंड क्लीन यहाँ पे हर वो मूवमेंट हमें नजर आता हुआ. स्क्रीनवरती आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रशांतजी नाईक साहेब. यावेळेला मात्र मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचं संतुलन बघा काय कमालीचं आहे आणि तदनंतर मात्र ओमकार नावाच्या फलंदाजाला स्वस्तात बाद केलंय. वैभवचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अलिबाग कोळीवाडा विभागाला बिलॉंग करतो आणि तदनंतर मात्र एका पाठोपाठ एक फलंदाजांना बाद केलंय. यासिन सर षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करतोय. कमालीचा खेळ आहे. ओमकार हालांकि सोच रहे थे, देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से ओमकार आउट हुए. हालांकि ओवर पिच गेंद जरूर थी, फ्रंट फुट पर वो तैयार थे, ताकत के साथ किया हुआ ये प्रहार जरूर था, मगर थोड़ा सा ऊपर की तरफ खेल गए. बहुत देर तक गेंद हवा में लहराती हुई दिखाई दी और इसी वजह से वो गेंद हालांकि ऊंचाई ज़्यादा और लंबाई कम हमें नज़र आती हुई. लॉन्ग ऑफ में बहुत ही बढ़िया कैच, बहुत ही अपने बॉडी को अच्छी तरीके से बैलेंस किया और आप भरोसा नहीं हो रहा है ओमकार को कि ये क्या हुआ. जहाँ पे 6 रन मिलने चाहिए थे वहाँ पे उनका कीमती विकेट उन्होंने गंवाया. नाही इथून मात्र माइंडसेटवरती सुद्धा पुन्हा आपण चर्चा केली पाहिजे. जिथे आपला संघ कठीण अडचणीमध्ये आहे, मग अशा वेळेला एखाद्या चांगल्या गोलंदाजाला सन्मानपूर्वक खेळत नवीन गोलंदाजावरती आक्रमण केलं पाहिजे, ही रणनीती असली पाहिजे होती. मात्र इथून ओमकारने चुकी केली. कारण आपण काय पाहिलं, वैभव कांबळेची गोलंदाजी, निष्णात गोलंदाजी मैदानावरती त्याने करून दाखवताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संघ कर्णधार प्रशांत मोहरे स्वतः आलाय. कौतुक करावं लागेल वैभवच्या गोलंदाजीचं. पुन्हा बघा यासिन सर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी करतोय, शरीरापासून दूर ठेवतोय, फटके लांबून खेचण्यासाठी चुका करायला प्रवृत्त करणारी गोलंदाजी मैदानावरती आपण अनुभवतोय. और उनकी एक्शन भी बहुत ही मनमोहक मैं कहूँगा, क्योंकि राउंड आर्म एक्शन है. लसित बलिंगा की याद ताज़ा करते हैं वो वैभव कांबळे. बहुत ही बढ़िया गेंद, यहाँ पे परेशानी का सबब बने हैं आकाश वैभव, क्योंकि वैभव जब से आए हैं तब से देखिए 2 विकेट उन्होंने चटकाए हैं. अब तक 5 गेंदों में मात्र उन्होंने 1 रन खर्च किया है. परेशान हैरान कर दिया है. 9 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद, 2 विकेटों के नुकसान के बाद.
बघा स्क्रीनवरती आपल्याला एक लेफ्ट हँडेड फलंदाज एक राईट हँडेड फलंदाज दोन्हीही अनुभवी फलंदाज आहेत आणि मग त्या दोघांना सुद्धा चिंतेमध्ये टाकलंय, बॅकफूटवरती टाकलंय. सेकंड इनिंगचा खेळ मैदानावरती आपण अनुभवतोय जिथे धावफलकावरती नाममात्र 9 धावा लागलेल्या आपण पाहतोय. इथून मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. यासिन सर काय वाटतंय, टीम मीटिंगमध्ये काय चर्चा झाली असावी, इथून मात्र कोणाला गोलंदाजी दिली जावी किंबहुना काय रणनीतीवरती मैदानावरती उतरतील? अक्षय पाटिल अर्थात मोना के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है और पहले ओवर में ज़रूर थोड़े से उन्होंने ज़्यादा रन खर्च किए, मगर इस ओवर में फिर से एक बार वो बॉलिंग मार्क पे हमें नजर आते हुए और उन्होंने यही संदेश दिया होगा अपने टीममेट्स को कि यहाँ से हम मैच जीत सकते हैं. बिल्कुल यहाँ पे हर एक कैच को लपकना होगा, उसके साथ एक एक रन के लिए बल्लेबाजों को तरसाना होगा, तो ये मैच कांटे का होगा. बघा इथून मात्र एक मी गोष्ट अँटिसिपेट करू शकेन, ते अक्षयने सांगितली असावी, मी गोलंदाजी चांगली करेन, तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं करा. आणि त्याचमुळे का होईना ही एक छोटीशी टीम मीटिंग झाली. या टीम मीटिंगमध्ये सांगितलं गेलं की गोलंदाजी मी चांगली करण्याचा प्रयत्न करेन. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवरती LBWचा जोरदार अपील, चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही या तीनही गोष्टी पडताळून पाहिल्या आणि तदनंतर मात्र मंदार म्हात्रे विकेटच्या समोर पकडला गेला. रिप्ले बघा, चांगला निर्णय, पंचांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त यावेळेला कॅमेरा वर्क सुद्धा पाहायला मिळालंय, कौतुक करावं लागणार आहे. दी अलिबाग एक्सप्रेस अर्थातच अक्षय पाटीलचं सुद्धा. इसलिए अक्सर कहा जाता है दोस्तों कि दूसरे के ऊपर भरोसा करने से पहले खुद के ऊपर भरोसा करो. खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है. यहाँ पे अक्षय आए और अक्षय छाए, पहली गेंद पर बड़ा विकेट अपने नाम किया है. ये बहुत ही डेंजरस बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. जिस तरह से उन्होंने बैकफुट पंच खेलकर 6 रन वसूल किए थे ना, उन्होंने बिगुल बजाया था, मगर यहाँ पे किया है मंदार को चलता. बघा नेहमी लो स्कोरिंगच्या मॅचेस इंटरेस्टिंग असतात. ॲज अ कॅप्टन म्हणून आता इथून मात्र प्रशांत मोहरेची जबाबदारी वाढली आहे. इथून येणाऱ्या नवीन फलंदाजाला सांगितलं असेल की आपल्याला चांगल्या चेंडूंचा सन्मान देणं गरजेचं आहे आणि तेच मैदानावरती. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ, इथून मात्र विनंती आहे प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाला की जास्तीचा वेळ वाया घालवू नका मित्रांनो. चांगला खेळ मैदानावरती सुरू आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आपण पाहतोय, जाईद कादरी मैदानाच्या आत फलंदाजीसाठी पाहतोय. जेद कादरी अर्थात फलंदाजीसाठी आलाय. इथून मात्र घोडं आता मात्र जवळ आलं. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या 5 चेंडूंवरती यासिन सर एकही धाव आलेली नाही आहे. हे बिटर ट्रूथ, कटू सत्य मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालंय. जैद कादरी जो कि उनका होम पिच है, होम मैदान है, और इस खिलाड़ी को इस साल मैंने परुलपाड़ा के मैदान पर देखा था. क्या कमाल की बल्लेबाजी और ताबड़तोड़ छक्के और चौकों की बारिश की थी. हालांकि नया है, नवेला है, उभरता हुआ खिलाड़ी है, मगर इसमें टैलेंट और पोटेंशियल जरूर है. एका बाजूला नवेपण, दुसऱ्या बाजूला अनुभव. ही जोडगोळी मैदानावरती आहे. कमालीची गोलंदाजी, धावचित करण्याची नामी संधी जरूर होती, रिस्क घेतली. क्षेत्ररक्षकांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, इथून मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न. जेद आणि प्रशांतचा निर्णयाला संघाने मात्र टाळ्यांनी स्वागत केलंय. धावफलकावरती 9 धावा लागल्यात. रनों को सुखा दिया है, सोचने पर मजबूर कर दिया है बल्लेबाजी करने वाली टीम फैजी 11 अलीबाग को, क्योंकि मात्र 9 रन 3 विकेटों के नुकसान पर, और ये तीसरा ओवर प्रगति पर है. स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं, जी हां, 1 रन मिलाकर ये 10 रन. कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा अंदाज घेतला गेला. इथे मात्र धावचित करण्याची नामी संधी. लेझी क्रिकेट थ्रो थोडासा आपण पाहिला ना खराब झालाय आणि त्याचमुळे का होईना अक्षयला माहिती होतं इथे विकेट होती. विकेट मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा करत होतो, मात्र फेक खराब झाली आहे. जीवनदान मिळालंय असंच मी म्हणेन. मगर यहाँ पे मैं यही कहूँगा कि अगर शेर पीछा करे ना, तब भी मेरे ख्याल से जैद कादरी इतना तेज नहीं दौड़ेंगे. अपना विकेट बचाने के लिए इतना तेज दौड़े थे, जैसे वैसे अपने विकेट को उन्होंने बचाया, क्योंकि टीम को सख्त ज़रूरत है रनों की. वो समझ सकते हैं, सोच सकते हैं कि यहाँ पे क्या सिचुएशन है.
अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा चित्त थरारा आपण अनुभवतोय. इथून मात्र लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू. क्षेत्ररक्षण कमालीचे आहेत. रिफ्लेक्शन्स बघा काय आहेत. क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने फील्ड केली आहे कौतुकास पात्र. सन्मान्य रुपाल शेठ पाटील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हितगुज करतायत ठाकूर साहेबांसोबत आणि इथून मात्र आपण पाहिली ही मैत्री ही परंपरा कायम पाहायला मिळाली आहे. कमालीची गोलंदाजी. बॅटची लिडिंग आहे. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. जिथे घोषित परिसर आहे जिथे केवळ मिळेल एक धाव. धावफलकावरती 1 ने बदलाव होईल. 13 ऑन स्कोर बोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आकाश अक्षय ने यहाँ पे वापसी दिलाई है. देखिए इस ओवर में उन्होंने 5 गेंदों में मात्र 4 ही रन खर्च किए हैं. कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी और इसी की सख्त जरूरत थी उनके टीम को कि एक तो रनआउट वहाँ पे हुए. निराशा जरूर थी मगर फिर से एक बार यहाँ पे किस तरह से पुनरागमन किया जाता है उसका उत्तम उदाहरण. कमालीची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. वैविध्यता मैदानावरती त्यांनी दाखवून दिली आहे. बघा अक्षय पाटील ज्या संघामध्ये असेल ना त्या संघाचा संघमालक म्हणेल इसको लगाडाला तो लाईव्ह जिंगालाला. अक्षय पाटील मैदानावरती आहे तर चांगला खेळ तो दाखवेलच यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि मग तीच कन्सिस्टन्सी त्यांनी मैदानावरती दाखवली आहे. 2 षटकं हाताळली. एका फलंदाजाला बाद केलं. संघाची गरज काय होती ती ओळखली आणि फ्रुटफुल क्रिकेट मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालं आहे. इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. नाणेफेकीचा कौल फैजी 11 संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर मात्र इथून कौतुक करावं तितकं कमी आहे ते म्हणजे प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स संघाचं. चला जास्तीचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेऊयात. पंचांनी त्या ठिकाणी सक्त ताकीद दिली आहे की आपल्याला वेळ फार महत्त्वाचा आहे आणि टाइम पाळला पाहिजे याची सुद्धा दखल घ्या. आपण पाहिलं ना तर प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर प्रफुल्लजी बनकर साहेब यांनी एक चांगली संघ बांधणी केली. त्यांनी सुद्धा एक स्वप्न पाहिलं की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या गावाचं आपल्या संघाचं नाव वरती येऊ देत आणि तिथून चांगले खेळाडू बहरू देत आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फैजी 11 संघ रमजानजी मेनन साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं चांगली संघ बांधणी केलेली आपण पाहतोय. टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूयात कारण इक्वल टीम बॅलन्स यासीन सर आपल्याला दोन्ही संघांकडे पाहायला मिळालंय. अब यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर और गेंदबाजों के ऊपर जितना प्रेशर होगा ना उससे ज़्यादा प्रेशर संघ मालक टीम के ओनर उनके फ्रेंचाइजी उनके ऊपर होगा. रमज़ान मेमन और उसी के साथ प्रफुल्ल बनकर जहाँ कहीं भी है सही मायनों में अब एक एक क्षण यहाँ पे वो जो गुजारते होंगे उनके लिए वो बहुत ही अहम होगा या महत्वपूर्ण होगा. बघा यासीन सर इथून मात्र एक गोष्ट बघावी लागणार आहे. आपण सोबत जास्तीचा वेळ घालवतो ना मग त्यांना आपण आपल्या संघात घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतो आणि मोन्याने तेच केलंय. तेजस मैदानावरती गोलंदाजीसाठी आलाय. तेजस पाटील सुद्धा नवखारला बिलॉंग करतो आणि मग नवखारचे खेळाडू आज मैदानावरती संघ कठीण परिस्थितीत आहे तिथून आपल्या नावाचा दबदबा आपली कार्यप्रणाली इथून मात्र चांगली करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करताना पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती लागले. 4थं षटक प्रगती पथावर आहे. मैच आकाश फंस चुका है. सही मायनों में यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार है और एक एक रन के लिए यहाँ पे तरसा दिया है गेंदबाजों ने. जी हाँ ऑप्शन के बाहर छपल होकर उसे स्क्वायर लेग की जानिब उड़ाने की कोशिश कर रहे थे मगर मिस टाइम और गेंद हवा में. विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज जैद कादरी के रूप में जाएंगे मैदान से बाहर. बघा पहिली इनिंग ज्या वेळेला झाली ना त्यावेळेला बऱ्याचशा रसिक मायबाप प्रेक्षकांनी म्हटलं असेल अरे 30 चेंडूंमध्ये 33-34 धावा 37 धावा अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने होतील. मात्र क्रिकेट हा खेळ असा आहे ना जो क्षणाक्षणाला रंग बदलतो आणि त्याचं उत्तम पृथक्करण मैदानावरती आपण पाहतोय. आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा एक हल्लीच्या काळामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. मग तो स्ट्रेस मॅनेजमेंट करत असताना अक्षयने योग्य वेळेला योग्य गोलंदाजांचा वापर सुद्धा केलाय. कौतुक करावं लागणार आहे. वैभव कांबळेला ज्या पद्धतीने सेकंड ओव्हरला तो घेऊन आला त्यानंतर मात्र 3रं षटक स्वतः हाताळलं आणि आता मात्र आपल्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू ज्याला तो चांगल्या पद्धतीने ओळखतोय अशा तेजस पाटीलला गोलंदाजीसाठी आणलंय. अनोखी बॉलिंग शैली आणि टप्प्यावरती प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवरती ढकललेला आपण पाहतोय. नो डाउट आकाश बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है मगर यहाँ पे ये भी सोचना होगा सबसे पहले तो विकेट को परखने की ज़रूरत है. विकेट
किस तरह से खिल रही है, क्या ये बल्लेबाजों को सपोर्ट करेगी? देखिए यहाँ पे ओवर पिच गेंद जरूर थी, उसे हवा के रास्ते से खेलना चाहते थे मगर मिड विकेट की दिशा में पकड़े गए और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। शुभम या वेळेला मात्र त्याच्या भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटू शकला नाही. 0 धावसंख्येवरती बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचा हे जणू काही त्यांनी ठरवलं होतं. रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी. तेजसची गोलंदाजी, आखूड टप्प्याचा चेंडू, फलंदाजाने पुल करण्याचा प्रयत्न केला, तो अनसक्सेसफुल ठरला आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं. फ्लड लाईट्स मध्ये योग्य चेंडूवरती नजर ठेवली आणि शुभम सारख्या आक्रमक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. दिल्ली अब दूर नाही, उलटी गिनती इथून मात्र सुरू केली आहे. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची 9 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. आसान नहीं है, बिल्कुल आसान नहीं है, बहुत मुश्किल है इनफैक्ट, क्योंकि ये विकेट को परखना होगा. बल्लेबाजों ने शायद ये इस विकेट को परखने में थोड़ी सी गलती की है. गेंद टप्पा खाने के बाद स्कीट हो रही है, तेजी के साथ शरीर का वेट देती हुई आ रही है और शॉर्ट ऑफ पुल करने की कोशिश में बहुत सारे खिलाड़ी यहाँ पे चकते हुए नजर आए हमें. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होणार का, त्या दिशेने वाटचाल आहे. रोहन पाटील स्ट्राईक एंडवरती, मॅन फ्रॉम रांजणपाडा. यावेळेला बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. मी म्हणेन मॅच अजूनही फैजी संघाच्या विरुद्ध नाही गेलेली आहे. जोपर्यंत मैदानावरती रोहन पाटील आहे, प्रशांत मोहरे आहे, तोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट सांगणं डिफिकल्ट आहे, कठीण आहे. 15 धावांवर 5 फलंदाज बाद झालेत. कम से कम एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आता है बल्लेबाज के बल्ले से तो आत्मविश्वास बढ़ेगा, मगर इसी की कोशिश में फिर से एक बार रोहन पाटिल भी मैदान से बाहर जाएंगे. मिड विकेट में बहुत ही बढ़िया कैच और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन. शॉट सिलेक्शन थोडासा चुकला असं मी म्हणेन. हा फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने असता, जिथे आपण पाहिलं ना तर बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आहे, हा बेनिफिट होऊ शकला असता. शफल होऊन खेळले होते, चेंडूचा आढावा घेतला होता, मात्र मिड विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र अंगलटी आलाय. फैजी 11 अलिबाग संघ बॅकफूटवरती आलाय. अर्धा डझन संघ तंबूमध्ये परतलाय. 6 फलंदाज तंबूच्या आत परतलेत. आणि आकाश याच दरम्यान अर्जुन 11 दिघोडी संघाचे संघनायक यांना विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा. अर्जुन 11 दिघोडी ज्यांनी पहिला सामना जिंकला होता. आता हा सामना संपल्यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना आपण पाहणार आहोत. सो प्लीज लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. बघा ही ज्या वेळेला अनाउन्समेंट होतो ना त्यावेळेला रसिक मायबा प्रेक्षकांनी सुद्धा काहीसे कॅल्क्युलेशन्स केलेत. बघा इथून जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. जर 7 चेंडूंमध्ये 22 धावा चेस झाल्या तर मात्र फैजी 11 संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि इथून मात्र 7 चेंडूंमध्ये 22 धावा करता नाही आल्या तर मात्र आपण पाहणार आहोत प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन्स, क्रिकेट इज ऑल अबाउट कॉम्बिनेशन्स म्हटलं जातं आणि त्याच दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळाले. तेजस्वी षटक मैदानावरती, समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आत. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू करण कदम, त्याचं सुद्धा इथे हृदय धडधडत आहे. हो यावेळेस मात्र काय झालं, पुन्हा एकदा मला वाटतं आकाश एक निर्धाव चेंडू. तर मी अर्थातच या 12व्या खेळाडूंबद्दल बोलत होतो, कारण त्यांची सुद्धा इच्छा असते, अपेक्षा असते, आकांक्षा असते की मला सुद्धा खेळावं मिळावं, परंतु ते एवढे मनाने त्या संघाबरोबर जोडलेले आहेत ना की प्रत्येक वेळेस मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो, अगदी टेन्शनमध्ये होते. ॲक्च्युली जवळजवळ सामना त्यांच्या बाजूने झुकला आहे तरीही ते थोडेसे टेन्शनमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. बघा ना, हे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचं यश आहे, जिथे वेगवेगळ्या गावातील खेळाडू एकत्रित येतात, मग ते ऋणानुबंध जुळले जातात, क्रिकेटसोबतचं ते नातं होतं आणि ते हे जे नातं आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य आपण स्क्रीनवरती अनुभवतोय. एक ही क्रीडा नगरी रसिक मायबा प्रेक्षकांनी दुमदुमली आहे हे आपण अनुभवतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 21 धावा हेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती मंदार म्हात्रे पाहायला मिळालाय. झिराड गावचा हा खेळाडू आहे ज्याने चांगलं क्रिकेट खेळलंय, चांगली गोलंदाजी केली आहे. डावखुरा गोलंदाज म्हणून तो अलिबाग क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झालाय, प्रचलित झालाय, हेच आपल्याला पाहायला मिळालंय. 6 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता.
16 ऑन स्कोरबोर्ड. धावफलकावरती 16 धावा लागल्यात. 6 चेंडू 21 धावा. क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे, जिथे स्ट्राईक एंडवरती संघ कर्णधार स्वतः प्रशांत मोहोरे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेने जागा बनवली. खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे, जाईल सीमारेषा पार. 6 मध्ये ज्या वेळेला सामना जिंकण्यासाठी आकाश 21 धावांची आवश्यकता राहिली ना, पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला, पण अंतर कुठलं राहिलं माहिती आहे का? जे 2 षटकार अजिंक्यच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 1 षटकार दीपक बेंद्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाला, ते जे मॅथमॅटिक्स आहे ना तिथे कुठेही आपल्याला सबट्रॅक्ट होताना पाहायला मिळाले नाही. म्हणून 3 षटकारांचं अंतर राहिलं, त्यातला पहिला आलाय, अजून 2 येणं बाकी असणार आहे. ते जर कॅल्क्युलेटिव्ह या ठिकाणी बरोबर कॅल्क्युलेशन जर जमलं तर फलंदाजी करणारा संघ मैदानामध्ये वरचढ ठरू शकतो. अन्यथा गोलंदाज या संपूर्ण सामन्यामध्ये डोकं वर काढून आहेत, ते अर्थातच त्यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुराफ होण्यासाठी. बघा, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, अशा पद्धतीचा चित्त थरार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. मंदारचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चुकी केली, विकेटवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू होता, वरती षटकार आला, त्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये बदलाव केला, वेग काढून घेतला, डॉट चेंडू आला. अर्थात एकेरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता. आकाश, चमत्कार होणार का? कारण या मैदानावरती ना चमत्कार याच्या अगोदर आपण बरेच वेळा पाहिलेत. मला अजूनही तो सामना अगदी डोळ्यासमोर आहे, जिथे प्रकाश पाटील मॅन फ्रॉम नवगाव यांनी 6 धावांची गरज असताना षटकार फेकला होता, आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओहो, जीवनदान. मैदानावरती ना कधी न घडावं अशी अपेक्षा करणारा अपघात मैदानावरती घडलाय. कॅच सुटली गेली कृती, अर्थात आपण पाहिलं प्रशांत मोहरेची, मात्र इथे बाद व्हावं लागलंय समीर थळेला. कमालीचा खेळ मैदानावरती. जीवनदान जरूर मिळालं, मात्र तटस्थ होता क्षेत्ररक्षक. त्याने पाहिलं डेंजर एंडवरती कोण येतोय, आपल्याला कुठे विकेट मिळू शकेल, ते धाव वाचू शकेल, आणि त्या दृष्टिकोनातून चांगली कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 3-13. यस, 3-13. 3 गेंदों में 13 रनों की जरूरत है जीतने के लिए बल्लेबाजी करने वाली टीम फैजी 11 अलीबाग को, और ये 13 रन आसानी के साथ बन भी सकते हैं, क्योंकि इस मैदान का एक इतिहास है, एक लेगेसी है, और एक हमने अक्सर देखा है कि यहाँ पे चमत्कार होते हैं. मुंबई से बिलोंग करने वाले बहुत सारे टीम यहाँ पे खेल चुके हैं, और आज भी उनकी यादें ताज़ा हैं. कितनी मर्तबा यहाँ पे ऋषिकेश वैद्य हो, कल्याणी घोरपड़े हो, ऐसे सिचुएशन को हैंडल करते हुए उन्होंने अपनी टीम को जीत दिलाई है. सो यहाँ पे छक्का कभी भी लग सकता है. नाही, ऐतिहासिक क्रीडांगण आहे, ऐतिहासिक क्रिकेटची स्पर्धा आहे. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट नमिता प्रशांत नाईक क्रीडा नगरी आहे, जिथे चांगल्या खेळाडूंना नेहमी नशीब आजवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांना नशिबाची साथ मिळाली सुद्धा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, अक्षरशः आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं ना, बुंदात चेंडू टाकलाय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. वैविध्यता याचं चांगलं उत्तर मैदानावरती मंदारने दाखवून दिलंय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता, ते सुद्धा षटकारच हवेत असं काहीसा आग्रह असेल. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 गेंदे और 12 रन. दिगोड़ी का मैदान, मुझे आज भी याद है आदिल कुरैशी ने वो 12 रन जुटा लिए थे. 2 गेंदों में 2 छक्के लगाकर एक सनसनाटी और यादगार जीत दिलाई थी. क्या यहाँ पे यही कारनामा अंजाम देंगे? केदार बिरजी के पास है मौका. पहिला चेंडू सरळ बॅटने जरूर खेळलाय, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. या मॅचमध्ये आता मात्र रसिक मायव प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आहेत, आणि या मॅचमध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचं कौतुक करावं लागेल. संघ कर्णधार अक्षय पाटील याचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी हा स्ट्रेस मॅनेज केलाय. स्लोवर 1 चेंडू, फुलर लेन चेंडू, फलंदाजाकडे या चेंडूचं उत्तर नाही. ही बाजी यावेळेला मात्र आपण पाहिली, मंदारने जिंकली आहे. व्हेरी वेल डन. कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचं. वेल डन. चला, या प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ विजयी झाला, त्यांचं हार्दिक अभिनंदन. मगाशी आपण कॉल दिला होता तो दिघोडी संघाला. अर्जुन 11 दिघोडी संघातील कर्णधाराने लगेचच स्टेजवरती यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल. लॉर्ड्स आपला असाच आहे, ज्यांनी अर्थातच
आत्ता सुरुवात केली असेल हा सामना पाहण्यासाठी घर बसल्या किंवा जे प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये आत्ता आमच्याशी जोडले गेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, विनर विनर, लुझर लुझर अँड विनर अँड लुझर अशा पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. सो सागरला मी आमंत्रित करतो. सागर त्वरित यायचं आहे. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ सामना ज्या प्रकारे जिंकला त्यांचं कौतुक असेल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मित्रांनो, त्याचा आपण आनंद घेत आहे. पर्व दुसऱ्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन, अलिबागकरांचं आयोजन नियोजन याच्यामध्ये किंबहुना प्रत्येक वेळेला नेहमी उत्कृष्ट अशा पद्धतीची एक रेस लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या सर्वोत्कृष्ट आयोजनामध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ने गतवर्षीचे रेकॉर्ड मोडत याही वर्षी आपले एक अनोखे मापदंड फिक्स केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्णपणे केवळ आज तालुक्यामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये पाहिली जात आहे. तमाम अलिबागकर जे अर्थातच देशाच्या बाहेर सुद्धा आहेत ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. ही आपल्यासाठी भूषणावह गोष्ट आहे. सागर या ठिकाणी येतोय. मी सागरला आमंत्रित करेन आणि तसेच आमंत्रित करतो. चला अक्षय मोन्या, आपण लगेच यायचं आहे. टॉस करणार आहोत आपण. अक्षयला सुद्धा मी विनंती करतो, लगेच यायचं आहे. आपण टॉस करणार. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. आकाश. मी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना विनंती करतो, ताई तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट हिटर, कॉंग्रॅच्युलेशन तुझं सुद्धा, आणि मनपूर्वक शुभेच्छा असतील सेकंड राऊंडसाठी. जो जीता वही सिकंदर अशा पद्धतीने यावेळचा हा सामना असणार, कारण तो संघ सुपर 8साठी क्वालिफाय होणार. अक्षयचा कॉल असेल. It is the call. टेल. ओके, सो निर्णय आहे 5 षटकांचा सामना. काय निर्णय असेल? फिल्डिंग. ओके, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपण अधिक वेळ दवडणार नाही आहोत. सागरला मनपूर्वक शुभेच्छा देऊया. ॲडव्होकेट मानसीताई तुमचा सामना सुद्धा होणार आहे. तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. आणि वळतोय आपण सामनावीराच्या पारितोषिकांकडे. यासिनजी मर्चंट त्या ठिकाणी अनाऊन्स करतील सामनावीराचं पारितोषिक कोणाला दिलं जाईल. धन्यवाद संदीप. तर मित्रांनो, सर्वात प्रथम नमस्कार आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आहोत सन्माननीय नमिता नाईक क्रीडा नगरीमध्ये, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक मैदानावरती. समुद्राच्या बाजूला असलेले हे मैदान नेहमीच सर्वांना हवंसं वाटणारं हे मैदान आहे. आणि या मैदानावरती यावर्षी आपण पाहतोय सन्माननीय प्रशांत शेठ नाईक पुरस्कृत अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील जो दुसरा सामना आपण पाहिला, याच्यामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा, गोलंदाजी करत असताना ज्याने 1 षटक हाताळलं आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना ज्यानं बाद केलं, तो ठरला आहे सामनावीराचा मानकरी. माझी विनंती असेल तेजस याला की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे तेजस. त्यानंतर आपला लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे, परंतु आपण सर्वात प्रथम त्यांचा सन्मान करणार आहोत. प्लीज वेलकम तेजस. साखर या संघाचे तेजस ठरलेले आहेत सामनावीराचे मानकरी. आमचे सर्वच प्रशांत शेठ नाईक मित्रमंडळाचे सर्व सदस्य आपण पाहतोय सहू बाजूला विखुरलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती इथे अगदी तन मन धन देऊन इथे मेहनत करतायत. तेजस आलाय. वेलकम तेजस आणि मनपूर्वक तुमचं अभिनंदन. तेजस बरोबर आपण फक्त थोडा वेळ चर्चा करणार आहोत. तेजस, सर्वात प्रथम माझा प्रश्न हाच आहे की पहिला सामना तुम्ही खेळत होतात, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं फलंदाजांना थोडंसं इथे त्रास होतोय, गोलंदाज वरचढ ठरतायत असं आम्हाला तरी पाहायला मिळालं. तुम्ही ॲक्च्युली प्रत्यक्ष रूपात तिथे खेळलेत, काय कसं विश्लेषण कराल या खेळपट्टीचं, एकूण मैदानाचं आणि या स्पर्धेचं? सर बघायला गेलात तर ही खेळपट्टी बॉलरला चांगली आहे, कारण की बॉल टाकताना बॉल स्लाईड होते. जेवढा जोरात टाकाल तेवढा बॉल स्लाईड होतोय, तर बॉलिंगसाठी खेळपट्टी चांगली आहे.